नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूप छान ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता आपण बघितलंय इकडे मात्र सत्याच्या जाण्यामुळे माया पॅलेसची सगळी आता इकडे चमचमाट म्हणा, सगळा त्यांचा दंगा म्हणा गायबच झालेला असतो. मम्मी साहेब मात्र सारखं सत्याच्या फोटोसमोर रडतच असतात, सारखं स्वतःशी बोलत असतात. एक दिवस त्या आता इतक्या इमोशनल होतात आणि त्या फोटोला बोलतात, सत्या सत्या अरे तुझ्याशिवाय या मम्मीचं काही मन लागत नाही रे, तुझ्याशिवाय जीवनाला काही अर्थ नाही आहे, माझ्या संसाराला अर्थ नाही आहे, या घराची सगळी रौनक संपून गेली आहे. त्यांच्या मनात कुठेतरी एक आता खोल मात्र जखम झालेली असते. त्या स्वतःशीच बडबडत असतात, सत्या तू आता कधीच परत येणार नाही आहेस, उलट आता मलाच तुझ्याकडे यायचे सत्या, असं म्हणून देवाने मलाच मृत्यू द्यावा, असं त्या आता रडत असतात. तेवढ्यात प्रेक्षकांनो आर्यन मात्र इतका बदमाश दाखवलाय ना. मम्मी साहेब त्याला बघतात आणि लगेच आर्यन चोपडत विचारतो, डोळे पुसतो, अहो कशाला रडताय मम्मी साहेब. आर्यन आता इतका इनोसंटली उत्तर देतो, मम्मी अहो तुम्ही जेव्हा सत्यादादांची आठवण करून रडत होतात ना, तेव्हाच मी आलो आहे. तुम्हाला माहीत नाही आहे का, मला माहिती आहे त्यांच्या जाण्यामुळे तुम्ही किती दुःखी आहात, पण मला सांगा मी पण तुमच्या मुलासारखाच आहे ना. आता कुठल्याही आईला आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी इतक्या सोपी तर आता पचणार नाहीच आहे. आर्यनच्या अशा गोड गोड गोष्टी ऐकून इकडे मम्मी साहेबांचं मन मात्र भरून येतं. त्या मात्र म्हणतात, काही काम होतं का आर्यन, तू कशाला आला होतास. आर्यन म्हणतो, नाही मम्मी साहेब, मी फक्त तुम्हाला थँक्यूच म्हणायला आलो होतो, कारण त्या दिवशी इतके शेतकरी बिल्डरची केस इतका काही गोंधळ झाला, सगळे मला मारायलाच आले होते आणि तुम्ही माझी साथ दिली, तुम्ही अक्षरशः माझी बाजू घेतली आणि मला न्याय मिळवून दिला. आता मात्र मम्मी साहेब त्याचं कौतुक करतात. त्यांना कुठे माहिती आहे की हा आर्यननेच त्यांच्या सत्याचा घात केलाय. आता मात्र त्या म्हणतात, सत्या असता तर त्याने तेच केलं असतं रे, जे काम तू आज केलंस. त्यानंतर मात्र आर्यनकडे आता मम्मी साहेब एक मदत मागतात, मला सांग ज्या माणसाने दिल्लीवरून सत्याला कोणाला बोलवून घेतलं सांग ना, मला त्याची माहिती काढून दे बरं आर्यन. आता मात्र खरंच मित्रांनो आर्यनची बोबडीच वळते. आता खरंच आर्यन त्यांची माहिती काढून देईल का. आर्यन आता हो तर म्हणतो, ठीक आहे मम्मी साहेब, मी आता सगळी चौकशी वगैरे करतो. आता मात्र माया अगदी इमोशनल होऊन इकडे आर्यनला स्वतःचा मुलाप्रमाणे प्रेम करत असते. त्याला मिठी मारते, त्याच्या डोक्यावरून हात काय फिरवते. आर्यनमध्ये त्यांना आपला सत्याच आता दिसायला लागतोय. इकडे मात्र घरात सगळे खुश नसतात. आता जयला माया साहेबांचा आर्यनवरचा वाढता विश्वास बघून त्याला मात्र खूप राग येतो. त्याला मम्मीचा खूप राग येतो आणि तो स्पष्ट त्याच्या आईकडे त्याची नाराजी व्यक्तसुद्धा करतो आणि तो सरळ विचारतो, मम्मी तुम्ही सत्यादादांची जागा त्या फडतूस आर्यनला दिली. अहो तो एक नंबरचा बदमाश आहे, सगळ्या गरीब लोकांचे पैसे हडकून बसलाय, शेतकऱ्यांचं म्हणणं सुद्धा त्याने ऐकून घेतलं नाहीये. सगळे शेतकरी रडत होते, हात जोडत होते, सत्यादादा असते तर त्यांनी आमचं सगळं ऐकून घेतलं असतं, असं जयचं मत होतं. आणि मित्रांनो इकडे मात्र मम्मीला आता त्या आर्यनवर नको तेवढं प्रेम ओतू चाललेलं असतं. आर्यन मात्र उगाच माया पॅलेसमध्ये येऊन सगळीकडे लुडबुड करायचा प्रयत्न मात्र करत असतो. तेवढ्यातच आता घरामध्ये एक स्त्री आर्यनची बाजू घेते आणि तो चांगला मुलगा आहे, सगळ्यांचा आधार आहे, असं मम्मी साहेब जेव्हा बोलतात तेव्हा मात्र जयला खूप राग येतो. आता उलट मम्मी साहेबांनी जयलाच खूप रागवलं आणि स्पष्ट सांगितलं, हे बघ जय, इथून पुढे सगळे न्याय निवाडे ना तू फक्त आर्यनच करणार आहे, अजिबात आता तू मध्ये लुडबुड करायची नाही आहे. जय तुझी ती लायकीच नाही आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो दुसरीकडे राडा झालेला असतो. पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर मंजू आपल्या आता साथीदारांसोबत एका मोठ्या प्रकरणाला सोडवण्याचं मॅटर हँडल करण्याचा प्रयत्न करत असते. तिला डाऊट आला होता की त्या तात्यानेच आता इकडे त्या डोकं फिरलेल्या माणसाला संपवण्यासाठी पाठवलं होतं. आता अशा काही गोष्टी विचित्र घडतात. त्या खुनाने मंजूचा जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला असतो. तो खुनी कोण आहे. आता मात्र इकडे त्या सहकार्याला त्यांनी सोडून तर दिले, त्यांना असं वाटतं कदाचित तो खुनी एकतर्फी प्रेमात वगैरे आहे की काय, म्हणूनच तात्यांचा फोन येतोय की तो मंजूची बदली करणार आहे. त्यामुळे तिचा संशय मात्र अजूनच वाढतो. मित्रांनो इकडे मात्र पोलीस स्टेशनमध्ये सत्या मंजू आता डिस्कस करत असतात. काही करून सत्याला आता घरामध्ये एंट्री करायचीच असते. आता मात्र इकडे मंजू विचार करत असते, आपल्याच विचारात गुंग असते. तात्या आणि त्या गुन्हेगाराचा नक्कीच काहीतरी संबंध, काहीतरी कनेक्शन आहे. तितक्यात पोलीस स्टेशनच्या बाहेर मात्र इतका काही गोंधळ चालू असतो. अनेक लोक शेतकरी सगळे जमा झालेले असतात. जोरजोरात इन्स्पेक्टर वाघमारे मंजू मॅडमला आम्हाला भेटायची आता ते आरडा
आरडाओरडा करून मागणी करत असतात। आता मात्र मंजू बाहेर येते। सगळ्यांना आता तिने समजावून सांगितलेलं असते। ती शांतपणे विचारते काय झालं। आता मात्र सगळेच गावकरी हतबल झालेले असतात। ते बोलत असतात, अहो मॅडम, सत्यादादा गावातून गेलाय, या दुनियातून गेलाय आणि या लोकांची गुंडगिरी आणि अन्याय आता आमच्यावर खूप वाढत चाललाय। म्हणूनच आम्ही त्या आर्यनकडे न्याय मागायला गेलोय, तर आम्हाला त्या आर्यनने अक्षरशः हाडतूड करून हाकलून दिलं, रिकाम्या हाताने परत यावं लागलं। आम्हाला सांगा, आता सावकार गरिबांच्या जमिनी बळकावतात, इकडे सगळे पोरं आमच्या गावातल्या पोरींची छेड काढतायत, गुंड उघडपणे मारामाऱ्या करतायत, हप्ता वसुली करतायत। आता गावातल्यांच्या डोळ्यातली भीती मात्र सगळं आता मंजूला आणि सत्याला स्पष्ट दिसत असते। इकडे मात्र इन्स्पेक्टर मंजू सगळं ऐकून घेते, त्यांना आता आधार देते, त्यांना आता प्रॉमिस करते की सगळ्यांच्या मी आता तक्रारी नोंदवून घेईल, मी स्वतः नोंदवून घेईल आणि जे कोणी दोषी आहेत सगळ्यांना मी अटकसुद्धा करेल, त्यांच्यावर कारवाईसुद्धा करेल। मंजू मात्र आपल्या सगळ्या खालच्या टीमला सांगते, सगळ्यांचा जबाब नीट नोंदवून घ्या, सगळ्या कंप्लेंट नीट नोंदवून घ्या आणि सगळं झाल्यावर इकडे मात्र कायद्याचे राज्य पुन्हा निर्माण होईल अशी आशा इन्स्पेक्टर मंजू मात्र गावकऱ्यांना दाखवते। नेमका आपला आजचा भाग इथेच संपतो। तर मित्रांनो, आता उद्याच्या भागात नेमका काय धमाका आपल्याला पाहायला मिळणार आहे? तात्यासाहेब खरंच आता आर्यन मंजूचं लग्न जबरदस्ती लावणार का? नवीन आलेल्या प्रोमोनुसार आता खूप मोठा धमाका मालिकेत होताना आपल्याला दिसणार आहे। इकडे मात्र मंजूचा जीव खरंच धोक्यात आहे। आर्यन जबरदस्ती मंजूसोबत लग्न करणार आणि सत्य आता नेमकं काय पाऊल उचलणार, हे सगळं पाहण्यासाठी उद्याचा भाग नक्की बघा।